बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत राजुरी या ठिकाणी याच जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली निरपराध वडील आणि भावाला पोलिसांनी आरोपी करून त्यांना जेलामध्ये टाकलं होतं आणि त्यानंतर ती मुलगी स्वतः हजर झाली आणि तिने सांगितले की मी जिवंत आहे आणि या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती। आज याच जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे येणार आहेत, पोलिसांना भेटणार आहेत आणि या ठिकाणी रोहित पवार कुठली मागणी करतात, SIT चौकशीची मागणी करतात हे आपल्याला थोड्या वेळात कळणार आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी नेते प्रसन्नजित पाटील आहे। भाऊ, आज रोहित पवार इथे येत आहे, काय सांगाल? जर आपल्या जळगाव जामोदमध्ये पोलिसांच्या तपासामध्ये एक अतिशय चुकीच्या पद्धतीने घटना घडली। निर्दोष लोकांना त्या ठिकाणी दोषी ठरवून त्यांना गुन्हेगार ठरवण्यात आलं होतं। ती त्याला कशी कलाटणी मिळाली ते सर्व आपल्याला माहीत आहे। ही एवढा ढिसाळपणा होणं हा प्रकार चांगला नाही आहे। हे प्रकरण म्हणावं तेवढं सोपं वाटत नाही। जी व्यक्ती सध्या मृत आहे, जिचा अजून तपास लागलेला नाही, ही बॉडी कोणाची आहे ते सर्वात मोठं गूढ आहे आणि हे गूढ उकलणं सर्वात महत्त्वाचा भाग आहे। दुसरा भाग हा की तुम्ही आदिवासींना आपण गृहीत धरतो का, की त्यांना आपण कलमामध्ये एवढं मर्डरच्या प्रकारामध्ये आईवडिलांना पूर्ण चौकशी न करता डांबणं म्हणजे आपण त्या सर्वसामान्य लोकांना गृहीत धरतोय, हे या सरकारचं फार मोठं अपयश आहे। याला सर्वांना वाचा फोडण्यासाठी आदरणीय दादा येणार आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं त्यांची विचारणा करतील, चौकशी करतील आणि चौकशी मागणीत लावून धरतील। तेवढ्यासाठी आज आदरणीय दादा या ठिकाणी येऊन आलेले आहेत। नक्कीच आता थोड्या वेळाने या जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार या ठिकाणी येणार आहेत, ते पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। या ठिकाणी रोहित पवार SIT चौकशीची मागणी करतात की दोषी जे पोलीस अधिकारी आहेत, ज्यांना पोलीस अधिकारी वाचवत आहे, त्यांच्या निलंबनाची मागणी करतात। हे थोड्या वेळ समजेल। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, जळगाव जामोद, बुलढाणा। अरे तू हर लेटच आया देख, क्या जाएंगे हम, लेट आ रहा था। ठीक है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।